नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण द गॅझेट ऑफ इंडिया, भारत का राजपत्र अर्थातच युनिफाईड पेन्शन स्कीम याकरिता दिनांक 25 जानेवारी 2025ला भारत सरकारने वित्त मंत्रालय आर्थिक कार्य विभागाच्या माध्यमातून जे गॅझेट नोटिफिकेशन जारी केलेलं आहे त्याची माहिती घेणार आहोत आणि ह्याद्वारेच एकीकृत पेन्शन योजना ह्याबद्दलची इत्थंभूत माहिती शासनाने जारी केलेली आहे आणि याद्वारेच जो ऑप्शन भविष्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवडायचा आहे त्याबद्दलचं इत्थंभूत माहिती प्रदान केलेली आहे। जे कर्मचारी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे असतील, जे NPS नॅशनल पेन्शन स्कीमच्या अखत्यारीत येत आहेत त्यांच्याकरिता एकीकृत पेन्शन योजना अर्थातच युनिफाईड पेन्शन स्कीमचा पर्याय उपलब्ध असणार आहे। सध्या राज्य शासकीय कर्मचारी किंवा केंद्र शासकीय कर्मचारी यांची OPS ओल्ड पेन्शन स्कीम याकरिता लढाई चालू आहे, त्यांचे प्रयत्न चालू आहेत। यामध्येच वित्त मंत्रालयाने युनिफाईड पेन्शन स्कीम ही एक नवीन पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याद्वारे त्यांनी गॅझेट नोटिफिकेशन जारी करून एकंदरच OPSचे सर्व लाभ नवीन कर्मचाऱ्यांना प्राप्त होतील याकरिता प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण जर आपण ड्राफ्ट बघितलात तर आपल्याला हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी UPSचं एकंदरीत फॉर्म्युलाद्वारे विवरण दिलेलं आहे। जसं की त्याला मंथली पेन्शन किती बसेल याकरिता जो काही फॉर्म्युलेज असतील त्याचं देखील नोटिफिकेशनमध्ये त्याची जानकारी दिलेली आहे। यासोबतच जे लमसम अमाऊंट भेटणार आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे। फॅमिली पेन्शन किती बसेल त्याची देखील फॉर्म्युलाद्वारे कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे। सो एकंदरच सर्व कॅल्क्युलेशनने परिपूर्ण असा हा GR शासनाने जारी केलेला आहे। खरं तर या GRमधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचा मी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि हा पूर्ण यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो GR एकदा तपासून पाहणार आहोत, गॅझेट नोटिफिकेशनचा अंदाज घेणार आहोत। युनिफाईड पेन्शन स्कीमचं गॅझेट नोटिफिकेशन आणि त्याचे हे आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं आहे। केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम UPSचा पर्याय सादर केला आहे। ही नवीन पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम NPS आणि ओल्ड पेन्शन स्कीम OPS चे सामान्य फायदे प्रदान करते। UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून अंतिम पगाराच्या 50% पगाराची प्राप्ती होईल व यात महागाई भत्ता, फॅमिली पेन्शन, लमसम अमाऊंट समाविष्ट राहील। अधिसूचनेतील त्याच्या गॅझेट नोटिफिकेशनमधील प्रमुख मुद्दे कुठले आहेत यामध्येच UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना दिलेले प्रमुख फायदे आपण पाहणार आहोत। शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार, वेळोवेळी महागाई भत्त्यात वाढ होणार, कौटुंबिक पेन्शनच्या 60% कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळणार, निवृत्तीनंतर एक रकमी पेमेंट मिळणार, किमान पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना असणार। हे जेव्हा 10 वर्षाची सेवा आपली पूर्ण होईल तेव्हाच। केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना NPS अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम UPSचा पर्याय देऊ केलेला आहे। याबाबत 24 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली। UPS योजना युनिफाईड पेन्शन स्कीम ही ऑगस्ट 2024मध्ये जारी करण्यात आली होती। जे आधीच NPSमध्ये आहेत याचाच अर्थ जे 1 जानेवारी 2004 नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रुजू झालेले आहेत किंवा 1 नोव्हेंबर 2005 नंतर स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झालेले आहेत आणि जे ऑलरेडी NPSमध्ये आहेत अशा लोकांकरिताच UPS योजनेचा पर्याय लागू असणार आहे। जुनी पेन्शन योजना OPS आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम NPS या दोघांचे फायदे एकत्र करून UPS तयार करण्यात आली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना निश्चितपणे पेन्शन मिळणार आहे। UPS हे जुनी पेन्शन योजना OPS सारखेच आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल। ज्याला शेवटची पेन्शन 50,000 रुपये बसणार आहे त्याच्या पत्नीला त्याच्या मृत्यूनंतर ऑल अराउंड 30,000 ते 35,000 रुपये पेन्शन म्हणून मिळू शकणार आहे। ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी एक रकमी पेमेंटही मिळेल, लमसम अमाऊंट मिळेल। जर एखादा कर्मचारी किमान 10 वर्षे केंद्र सरकारमध्ये काम करत असेल त्याला दरमहा किमान 10,000 रुपये पेन्शन मिळेल। UPS निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या निधीमध्ये 2 भाग असतील। एक वैयक्तिक निधी इंडिव्हिज्युअल फंड, यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान आणि सरकार समान योगदान देईल। इंडिव्हिज्युअल फंडमध्ये कर्मचाऱ्याचे योगदान आणि सरकारचे योगदान समान असेल। दुसरं म्हणजे पूल फंड, जो ग्रॅच्युइटी म्हणून आपण समजू शकू किंवा एक GPF सारखा फंड आहे म्हणून समजू शकू, ज्यामध्ये सरकार अतिरिक्त योगदान देईल। सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते की NPS अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचारी देखील UPSच्या कार्यक्षेत्रात येतील। जे NPSमध्ये रिटायर झालेले आहेत ते देखील UPSच्या कार्यक्षेत्रात येतील। अधिसूचनेनुसार NPS अंतर्गत प्राप्त झालेल्या रकमेच्या तुलनेत
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किती अतिरिक्त रक्कम दिली जाईल हे पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण PFRDA ठरवेल. NPSमध्ये सुद्धा रेग्युलेटरी ऑथॉरिटी PFRDAच आहे. UPSमध्ये रेग्युलेटरी ऑथॉरिटी PFRDA असणार आहे. अधिसूचनेतील जे बारकाईचे मुद्दे आहेत, नोंद करून घ्यावेत असे मुद्दे कुठले आहेत? युनिफाईड पेन्शन स्कीम केवळ कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू होईल जे 10 वर्षापेक्षा कमी कालावधीची पात्रता सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होतील. अशा सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून गेल्या 12 महिन्याच्या सरासरीच्या 50% दिले जातील. ज्यांची सर्व्हिस झालेली आहे, मिनिमम 10 वर्ष सर्व्हिस देखील त्यांची झालेली असलीच पाहिजे, तरच ते UPSचा लाभ घेऊ शकतील. UPSमध्ये 25 वर्षाच्या सेवेनंतरच VRS उपलब्ध असेल. इतकंच नव्हे तर यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी 60 वर्षे वयापर्यंत थांबावे लागेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या 45व्या वर्षी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली तर पेन्शनला 15 वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. युनिफाईड पेन्शन योजना केवळ अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू होईल जे कामातून किमान 10 वर्षांची पात्रता सेवा प्राप्त करूनच निवृत्त होतील. अशा सर्व कर्मचाऱ्यांना मागील 12 महिन्यांच्या सरासरीच्या 50% पेन्शन म्हणून देण्यात येईल. त्याचा पगार शेवटच्या महिन्यामध्ये 50,000 रुपये आहे. 12 महिन्याची सरासरी 50,000 रुपयेच असणार आहे. त्याच्या 50% म्हणजे 25,000 रुपये त्याला पेन्शन म्हणून भेटेल. त्यात महागाई भत्ता देखील समाविष्ट केला जाईल. मात्र त्याऐवजी NPS अंतर्गत घेतलेले कर्मचारी योगदान देखील सरकारी खात्यात जाईल. बेसिक प्लस DAच्या 10% रक्कम आपण NPSमध्ये गुंतवतोय. हे जे कर्मचारी योगदान आहे ते सरकारी खात्यात जाणार आहे. या योगदानाच्या बदल्यात सरकार दर 6 महिन्यांनी पगाराच्या 1 रक्कम कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम म्हणून परत करेल. हा शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे. या योगदानाच्या बदल्यामध्ये सरकार दर 6 महिन्यांनी पगाराच्या 1% रक्कम कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम म्हणून परत देणार आहे. 25 वर्ष सेवा पूर्व केल्यानंतरच स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल. स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतो, परंतु त्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती पूर्ण केल्यानंतरच पेन्शन मिळेल. म्हणजेच त्यांना त्यांच्या वास्तविक सेवानिवृत्तीच्या तारखेपासून पेन्शन दिली जाईल. त्यांना 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. सो अशा रीतीने युनिफाईड पेन्शन स्कीमबद्दलचं जे गॅजेट नोटिफिकेशन आहे, जो GR आहे, अधिकृत शासन निर्णय आहे, त्याची आपण पूर्ण माहिती घेतली आहे. सदरील माहिती प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यामध्ये जरूर पोचवा, कारण 31 मार्च 2025पर्यंत आपण NPSमध्येच थांबायचं आहे की UPSमध्ये शिफ्ट व्हायचं आहे याबद्दलचा ऑप्शन आपल्या कार्यालयाला कळवायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशाच नवीन अपडेटसाठी ॲडमिन निनाद हे आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपला मी आभारी आहे.